हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय स्नेहल 24 सायन्स क्लासेस. चला तर मग आपण क्लास 10चा ग्रॅव्हिटेशन हा लेसन बघतो आहे. सो या लेसनमध्ये आपण आता बघणार आहे केपलर्स फर्स्ट लॉ. सो केपलर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो बघूया आपण. एक लक्षात घेऊया की हा जो केपलर्स लॉ आहे हा काढला आहे केपलर्सने. ठीक आहे. सो अबाउट दी प्लॅनेटरी मोशन, तो काय आहे हा लॉ. म्हणजे प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय होतं की सगळे ग्रह आपल्या अर्थच्या अवतीभोवती कसे फिरतात. सो हे जे मोशन आहे प्लॅनेटरीचं मोशन, हे जे सांगितलं आहे आपल्याला, तर हे या लॉमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले केपलर्सचे थर्ड लॉ 3 लॉ आहेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. सो फर्स्ट लॉ काय म्हणतो बघूया. द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. काय म्हटलं आहे, जे हे सनचं जे प्लॅनेट आहे, तुम्हाला ते डायग्राम दिसते की मध्ये काय आहे, सन आहे, त्याच्या अवतीभोवती काय रोटेट होत आहे, प्लॅनेट रोटेट होत आहे आणि ते एका छानशा ऑर्बिटमध्ये फिरत आहे. सो फर्स्टला तुम्हाला असं म्हणतो आहे की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स. म्हणजे जो प्लॅनेटचा ऑर्बिट आहे तो कसा आहे, कोणत्या शेपमध्ये आहे, एलिप्स आहे. एलिप्सचा अर्थ काय होतो, ओव्हल शेप्ड. ओके. सो द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स. ते कसं आहे, ओव्हल शेपमध्ये आहे. विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे सन कुठे आहे, सेंटरला आहे आणि सेंटरला कुठेतरी एक पॉईंट आहे. तो पॉईंट म्हणजे काय आहे, फोकाय. गॉट इट. सो फोकाय म्हणजे काय आहे, इट इज द वन पार्ट ऑफ द फोकल लेंथ. फोकल लेंथचा आपण ज्याला म्हणू शकतो फोकाय आहे. फोकल लेंथ काय आहे, सिंग्युलर आहे. फोकाय काय आहे, प्लॉरल आहे. सो दॅट इज द प्लॉरल फॉर्म ऑफ द फोकल लेंथ. कळलं का. सो फर्स्ट लॉ आपल्याला हेच म्हणतं आहे की जो पण ऑर्बिट आहे प्लॅनेटचा तो कोणत्या शेपमध्ये आहे, एलिप्स शेपमध्ये आहे. ठीक आहे. आणि कुठे, विथ द सन ॲट वन एंड ऑफ द फोकाय. ओके. हा झाला केपलरचा फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय म्हणतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स द इक्वल एरिया इन द इक्वल इंटर ऑफ टाईम. आपल्याला डायग्राममध्ये क्लिअर कट दिसते. काय दिसते की एक लाईन जॉईन होत आहे, कोणाला, प्लॅनेट आणि सनला, जी स्वीप्स करते इक्वल एरिया. आता इथे स्वीप्सचं मिनिंग काय होतं, कवर करणे. ओके. एक अशी लाईन आहे जी प्लॅनेट आणि सनला काय करते आहे, कवर करते आहे. ओके. इक्वल एरिया कवर करते आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके. थर्ड लॉ काय म्हणतो आहे, केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. याचाच अर्थ काय होतं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. सगळ्यात आधी सांगते तुम्हाला की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय आहे, तर टाईम. सो टाईमचा स्क्वेअर. ओके. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. इथे सुद्धा मीन डिस्टन्स म्हणजे काय आहे, रेडियस आहे. त्या प्लॅनेटची सनपर्यंतची काय आहे, रेडियस आहे. सो सरळ सिम्पल सांगितलेलं आहे की पिरियड ऑफ रिलेशन म्हणजे काय होतं, टाईमचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाला, आर क्यूबला. सो आर क्यूब म्हणजे काय आहे, इथे मीन डिस्टन्स, रेडियस. ठीक आहे. सो द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सो तुम्हाला इथे डेरिवेशनसुद्धा दिसते की सांगितलं आहे की दस इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. आर काय आहे, हे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, कुठून, प्लॅनेट आणि कुठपर्यंत, सनपर्यंत. टी काय आहे, टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. ठीक आहे. म्हणजे किती वेळ तो फिरायला, गोल फिरायला त्याच्या अवतीभोवती लागतो, त्यालाच म्हटलेलं आहे टी, पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. सो याच्यानुसार आपण कसं डेरिवेशनवर येणार आहे की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. ओके. टी स्क्वेअर हा कोणाला प्रपोर्शनल आहे, आर क्यूबला. म्हणजेच काय होतं, टी स्क्वेअर आपण आर क्यूब इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटसाठी काय यूज केलं आपण इथे, सिम्बॉल के. ओके. सो दीज आर दी केपलर्स 3 लॉ जे आपण शिकलेलो आहे. थँक्यू फ्रेंड्स.